गुड MC. आज एक नवीन प्रोडक्ट घेऊन आले मी, टॅबलेट टँगी म्हणून. हिमालयन बेरी नावाचं जे आपलं ज्यूस आहे त्याला पर्याय म्हणता येईल, किंवा ज्यांना ज्यूस घ्यायला आवडत नाही, सिरप प्यायला आवडत नाही, त्यांच्यासाठी टॅबलेट टँगी खूप सुंदर आहे. त्यांनी त्याच्यामधलं कंटेंट सांगते. हिमालयन बेरी, ग्रेप्सचं सत्व आहे म्हणजे द्राक्षाचं सत्व आहे, ऑरेंज ज्यूसचं सत्व आहे, लेमन ज्यूसचं सत्व आहे, आमला सत्व आहे. आणि हे इतर फळभाज्यांच्या तुलनेत जर विचार केला, जे 4 ते 100 पट याच्यात व्हिटॅमिन C आहे, पोषक तत्व आहे. इतर भाज्यांचा जर विचार केला तर अँटी एजिंग आणि अँटीऑक्सिडंट गुणांनी भरपूर आहे याच्यात. सो हर्बल टँगी सीबॅक्थॉन युक्त आहे. हिमालयन बेरी नावाचं जे आपलं ज्यूस आहे ना, त्याच्यात सीबॅक्थॉन आहे. ह्याच्यात प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन C आहे. म्हणजे आवळ्याच्याही 10 पट म्हटलं तरी चालेल. जेवढं व्हिटॅमिन C आवळ्यामध्ये आहे तेवढंच याच्यात आहे. हे आपल्याला दिवसभर ऊर्जावान ठेवतं, थकवा येऊ देत नाही. पॅरालिसिसच्या पेशंटसाठी खूप सुंदर प्रोडक्ट आहे. जर जस्ट एक पॅरालिसिस होऊन गेला असेल, रिकव्हरीच्या स्टेजमध्ये असेल पेशंट, तर ह्याच्यामध्ये रिकव्हरी खूप फास्टमध्ये होते. कारण ऑक्सिजन सप्लाय खूप मोठ्या प्रमाणात याच्यातून मिळतो आणि नॅचरल सोर्समधून हे मिळालेलं आहे. हिमालयन बेरी एक -डिग्रीला म्हणजे हिमालयात उगवते. हे बेरी नावाचं एक छोटं फळ आहे, त्याच्यापासून आपलं हिमालयन बेरी नावाचं ज्यूस तयार होतं आणि ह्याच्यापासूनच आपलं हे टॅबलेट टँगी पण तयार होते. आणि याच्यात वेगवेगळी सत्व आहेत. एक्स्ट्रॅक्ट आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे अगदी सगळ्यात बेस्ट क्वालिटी अशी त्याच्यातून काढून घेतलेली असते. निचोड त्याच्यातलं एकदम चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटी त्याच्यातून घेतलेल्या असतात त्या फळाचं. आणि बाकीचे प्रोडक्ट काढून टाकले, म्हणजे बाकीचं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते काढून टाकलेलं असतं. आणि चांगलं सत्व म्हणजे बेस्ट, दी बेस्ट असं. तर हे त्या सगळी सत्व याच्यात टाकलेली आहेत. म्हणजे कंटेंट नाही आहे त्या फळाचं, फळ नाही आहे त्याच्यात, तर त्याचं सत्व आहे. तर मला तुम्हाला सांगायचं हे होतं. हे दिवसभर आपल्याला एनर्जेटिक ठेवतं. प्लस व्हिटॅमिन C मुळे आपली प्रतिकारशक्ती खूप चांगली पद्धतीने राहते, आरोग्य चांगलं राहतं. प्लस लिव्हर आणि हृदय ह्याच्यासाठी खूप उपयुक्त आहे. तसा विचार केला तर संपूर्ण शरीरासाठीच आपली टॅबलेट टँगी नावाची जी गोळी आहे ती खूप सुंदर काम करते. 60 गोळ्यांची एक बॉटल येते. खूप छान आहे. रोजची एक गोळी घ्यायची आहे, सकाळी नाश्त्यानंतर घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. कारण त्याच्यात व्हिटॅमिन C खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला ते व्हिटॅमिन C आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब झालं पाहिजे. हीच गोष्ट हिमालयन बेरी नावाचं जे ज्यूस आहे, ओघाणे आलंय म्हणून सांगते. हिमालयन बेरी नावाचं ज्यूससुद्धा साधारण एक 10 ते 15 ml नाश्त्यानंतर घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा भरपूर प्रमाणात, जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आहे. म्हणजे त्या व्हिटॅमिन Cचं आपल्या शरीरामध्ये पचन व्यवस्थित होतं आणि अशक्तपणा दूर करतं. तसंच वेगवेगळ्या आजारांवर उपयुक्त आहे. आता मी सांगितलं की पॅरालिसिससाठी छान आहे, ब्लड प्रेशरसाठी छान आहे, दम्यासाठी छान आहे, श्वासनलिकेचे जे श्वासाचे जे आजार असतात त्याच्यासाठीच छान आहे. कारण ह्याच्यात सगळ्यात जास्त ऑक्सिजन आहे. सो ह्याचा नक्की विचार करा की आपली जी व्हिटॅमिन C उपयुक्त असलेली, युक्त असलेली ही जी टॅबलेट टँगी, याचा वापर करा रोजच्या आयुष्यात. आणि हे सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. सो मला वाटतं हे आवडलं असावं तुम्हाला. थँक्यू.